नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील, पीएचडी क्लिनिक पुणेमधून. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जो प्रत्येक आजाराच्या ऑलमोस्ट मागे असतं आणि त्याकडे आपण लक्षच देत नाही, आणि ते म्हणजे पोषक घटकांची कमतरता, म्हणजेच न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. आज आपण भरपूर खातो पण खऱ्या अर्थाने पोषण घेत नाही. आपलं अन्न जे आहे ते प्रोसेस केलेलं असतं. त्यानंतर ज्या भाज्या फळं आहेत केमिकल्सनी पिकवलेल्या असतात आणि स्टोरेजमुळे म्हणजे खूप दिवस ते स्टोअर केल्यामुळे त्यातले विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते नाहीसे होतात. आणि त्यामध्ये भर म्हणजे स्ट्रेस, म्हणजे मानसिक तणाव, झोपेची कमतरता आणि पोल्युशन. ह्या सगळ्यामुळे न्यूट्रिएंट्स अब्झॉर्प्शन म्हणजे पोषक तत्व जे शरीरामध्ये अब्झॉर्ब झाली पाहिजेत त्याची क्षमता कमी होते आणि मग परिणाम शरीर हळूहळू कमकुवत व्हायला लागतं आणि आजार व्हायला लागतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे बरेच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स व्हायला लागतात. जसं की तुम्हाला कॅल्शियम, विटॅमिन डी, मॅग्नेशियम ह्याची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात, ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होतो, जॉईंट्समध्ये पेन व्हायला लागतं आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे इम्युनिटीसुद्धा कमी होते. त्यानंतर B12ची जेव्हा कमतरता होते तेव्हा चक्कर येणं, थकवा जाणवणं, डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स अशी लक्षणं दिसतात. आयर्न कमी होतं तेव्हा चिडचिड होणं, हेअर लॉस, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या होऊ शकतात, खूप जास्त दम किंवा प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो. त्यानंतर झिंक ह्या मिनरलची जेव्हा कमतरता होते तेव्हा इम्युनिटी कमी होते, पिंपल्स यायला लागतात. महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा फर्टिलिटी रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. त्यानंतर ओमेगा 3 म्हणजे हेल्दी फॅट्स ह्यांची जेव्हा कमतरता होते तेव्हा ब्रेन फॉग, कारण मेंदूसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मेंदूच्या रिलेटेड आजार होऊ शकतात. जसं की मेंटल कन्फ्युजन, एकाग्रता आहे ती कमी होते, मूड स्विंग्सचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्राससुद्धा होऊ शकतो, कारण जे हेल्दी फॅट्स आहेत ते हॉर्मोन्स बनवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. ओमेगा 3 हे आपल्या स्किनसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे स्किनचे आजार होतात, स्किन ड्राय होते, डलनेस येऊ शकतो, स्किनवरचा ग्लो आहे तो निघून जातो. त्यानंतर मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमची जेव्हा कमतरता होते तेव्हा सुद्धा बरेच आजार होतात, कारण मॅग्नेशियम हे आपल्या मसलसाठी आणि आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा मॅग्नेशियम कमी होतं तेव्हा मसल क्रॅम्प्स, मसल वीकनेस येऊ शकतो. त्यानंतर झोप न लागणं, एन्झायटी, मूड स्विंग्स अशी लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे बघा, आजाराचं कारण नेहमीच व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया नसतं, तर आपल्या शरीराला किंवा आपल्या पेशींना पोषण न मिळणं हे सुद्धा असतं. तर बघा, मग तुम्ही म्हणाल की एवढे पोषक तत्वांची कमतरता एवढे कॉमन का आहे, का सर्वांनाच हा त्रास आहे? तर ते होतं आजकालच्या फास्ट लाईफस्टाईलमुळे. लोक जेवण तर व्यवस्थित करतात, त्याला कन्व्हिनियन्स फूड म्हणतात, म्हणजे ते चवीसाठी खातात. ह्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात पण पोषण घटकांची कमतरता असते. त्यासोबत उशिरा झोपणं, चहा कॉफी जास्त प्रमाणात पिणं, स्ट्रेस, हे सगळे जे घटक आहेत ते पोषक तत्व शरीरामध्ये अब्झॉर्ब करण्यासाठी जे आहे अडथळा आणतात. म्हणूनच बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात. बघा, आपल्या शरीराला 40 पेक्षा अधिक पोषक घटकांची गरज आहे, पण आपण जे खातो किंवा आपला जसा आहार आहे त्यामधून आपल्याला 10 ते 15 पोषक तत्व मिळत असतात. त्यामुळे आपण फक्त जिवंत आहोत पण हील होत नाही, म्हणजे आतून जे बॉडीने स्वतःला ठीक केलं पाहिजे ती जी प्रोसेस आहे ती शरीरामध्ये होत नाही. बघा, म्हणूनच आम्ही पीएचडी क्लिनिकमध्ये म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये जे आहे ते कधीच सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट देत नाही, म्हणजे जी लक्षणं आहेत फक्त तेवढ्यापुरतं मेडिसिन देणं असं आम्ही नाही करत. आम्ही होलिस्टिक वेनी ट्रीट करत असतो. म्हणजे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये असा विचार करतो, जो काही आजार होतो म्हणजे आपल्या ज्या काही शरीरामधल्या पेशी आहेत त्यांच्या न्यूट्रिशनवर डिपेंड करतं. म्हणजे जर इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर डिझीज बिगिन्स विथ सेल्युलर माल न्यूट्रिशन. म्हणूनच आम्ही उपचार करताना फक्त सिम्पटम्सच नाहीत किंवा लक्षणं नाही तर रूट कॉज शोधतो. शरीरातील कोणते विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत त्याची कमतरता तुम्हाला झाली आहे ते आम्ही ओळखतो. तर त्यासाठी डाएट, सप्लिमेंट्स आणि मग त्यासोबत होमिओपॅथिक औषधं ह्याच्या साह्याने आम्ही जो काही आजार आहे तो ठीक करत असतो. सो आमच्या क्लिनिकचं ॲक्च्युली जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तुमचं शरीर स्वतः बरं होण्याची ताकद शरीराला मिळाली पाहिजे आणि जेणेकरून आजार जो आहे तो मुळापासून ठीक झाला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आजारांसाठी सतत औषधांवर डिपेंड राहण्याची गरज नाही. म्हणूनच जसं काही आजार आहेत, जसं की PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज, हा महिलांमध्ये होणारा एक खूपच कॉमन आजार आहे. ह्यामध्ये काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लक्षणं खूप वाढत जातात आणि जेव्हा काही ही जी पोषक तत्व आहे जसं की झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम, B12, आयर्न ह्यांची कमतरता जेव्हा होते तेव्हा हा आजार लवकर बरा होत नाही. म्हणून अशा आजारांमध्ये आम्ही सप्लिमेंट्स देतो जेणेकरून बॉडी आतून ह्या आजाराला ठीक करायला सुरुवात करते. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजे थायरॉइड किंवा हायपोथायरॉइडिझम हा आजार. ह्या आजारामध्ये सुद्धा सेलेनियम, आयोडीन, B12, आयर्न अशी जी पोषक तत्व आहेत ती खूप महत्त्वाची आहे थायरॉइडचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी. म्हणूनच आम्ही होमिओपॅथिक औषधांसोबत एक प्रॉपर डाएट देतो
आणि ही जी काही सपोर्टिव्ह सप्लिमेंट्स आहेत ती सुद्धा रेकमेंड करतो. कारण जसं मी सांगितलं, ही सगळी पोषक तत्व आहेत ती आपल्याला आहारातून मिळत नाहीत, म्हणूनच त्याची सप्लिमेंट्स आपल्याला द्यावी लागतात. क्रॉनिक न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे क्रॉनिक जी काही पोषक तत्वांची कमतरता होते ती प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. दररोज रंगीबेरंगी भाज्या आणि फळं खा. जेवढं तुम्ही व्हरायटीच्या भाज्या खाल किंवा फळं खाल त्यातून वेगळे वेगळे पोषक तत्व तुमच्या शरीरामध्ये जातील. दुसरं आहे प्रोसेस फूड्स कमी खा. म्हणजे पॅकेटमध्ये येणारे, ज्यांना खूप जास्त प्रक्रिया करून बनवलेलं अन्न असतं, असं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. त्यानंतर साखर, मैदा, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, रिफाईंड तेलं असतात, ती सुद्धा खाणं तुम्ही खूप कमी केलं पाहिजे. त्यानंतर सूर्यप्रकाश, रेग्युलरली तुम्ही सनलाईट घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. त्यानंतर झोप, दररोज 7 ते 8 तासाची झोप झाली पाहिजे, ह्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि झोपेची कमतरता झाली तरी सुद्धा जे पोषक तत्व आहेत ती शरीरामध्ये अब्सॉर्ब होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही दररोज फॉलो करू शकता. सो नेहमी लक्षात ठेवा, जेवण जे आहे त्याने पोट भरतं, पण जे पोषण आहे किंवा पोषक तत्व आहेत त्यांनी शरीर हेल्दी राहतं आणि आजार दूर राहतात. आणि शरीराला योग्य पोषक तत्व मिळाले नाहीत तर कितीही औषधं तुम्ही घेतली तरी हिलिंग म्हणजे आतून जी ठीक होण्याची प्रक्रिया आहे ती होणार नाही. सो तुम्हाला सुद्धा काही लक्षणं असतील, बरेच आजार असतील, ते कितीही औषधं घेऊन ठीक होत नसतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.